अभिनंदन, मुलगी झालीये. अरे काय झालं? तुम्ही सगळे असे उदास काय? अहो, इतक्या कॉम्प्लिकेशन्स नंतरही ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि मुलगी जन्माला आलीये. मी तुमचं अभिनंदन करतेय आणि तुम्ही आय सी. म्हणजे तुम्ही देखील त्या जुन्या पुराण्या विचारसरणीचे आहात तर. मुलगा सवा या हट्टापायी स्वतःचा मेंदू गहाण टाकलेले लोक. अरे, जिनं इतक्या कष्टाने त्या बाळाला जन्म दिला तिच्या तब्येतीची थोडी तरी विचारपूस करा. ते बाळ जे इतक्या कष्टाने जन्माला आलंय त्याच्या जन्माबद्दल थोडा तरी आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसू द्या हो. थोडा तरी भावनेचा ओलावा शिल्लक असू द्या तुमच्यामध्ये. मुलगी झालीये म्हणून नाक मुरडणाऱ्यांनो, तुम्ही हे विसरताय की तुम्हाला हव्या असलेल्या मुलाची अपेक्षाही तुम्ही एका मातेकडून म्हणजे एका मुलीकडूनच करताय. मुलगी होणं इतकं इतकं वेदनादायक आहे तुमच्यासाठी. ती मुलगी जी भविष्यात 2 पिढ्यांमधला, 2 घरांमधला, 2 विचारसरणींमधला दुवा होणार आहे. ती मुलगी जी एक बहीण, एक पत्नी, एक आई अशा वेगवेगळ्या त्या भूमिका निभावताना तुमच्या घराला स्वर्ग बनवणार आहे. ती मुलगी जी उत्तम संस्कार करून या देशाचे भावी नागरिक घडवणार आहे. ती मुलगी जी स्वतःचं सर्वस्व वेचून तुम्हाला आणि तुमच्या अख्ख्या कुटुंबाला आनंदी ठेवणार आहे. तिचा इतका पराकोटीचा तिरस्कार. अरे, तुम्ही ना त्या लोकांचा विचार करा ज्यांना मूलच होत नाही. मूल न होण्याचं दुःख, त्या यातना काय असतात ना ते विचारा त्यांना. तुम्ही तरी खूप नशीबवान आहात हो, तुमच्या घरी बाळ जन्माला आलंय. पण केवळ ती मुलगी आहे म्हणून तुम्ही त्या आनंदापासूनही स्वतःला वंचित ठेवताय. कीव येतेय मला तुमची. बाळाच्या आजी, तुम्ही देखील एक स्त्री आहात. किमान तुम्हाला तरी तिच्या जन्माचा आज आनंद व्हायला हवा होता. पण जर एका स्त्रीलाच स्त्रीच्या जन्मानं आनंद होणार नसेल तर त्याहून मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणती आहे? बाळाचे बाबा, काका, मामा, आजोबा, इथं प्रत्येकाला आई हवीये, बायको हवीये, पण स्वतःच्या पोटी मुलगी नकोय. अहो, तुम्ही सुद्धा एका आईच्याच गर्भामध्ये निर्माण झालेला आहात. तुमची जडणघडण ही तिच्याच उदरामध्ये झाली हे विसरू नका. मुलीला ओझं समजताय. अहो, एका मुलीनंच 9 महिने तिच्या गर्भात तुमचा भार वाहिलेला आहे आणि ती नकोशी झाली. याला कारणीभूत कोण आहे? हुंड्याची प्रथा कोणी चालू केली? हजारो वर्ष स्त्रियांना शिक्षणापासून वंचित कोणी ठेवलं? स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित कोणी ठेवलं? स्त्रीच्या आशा आकांक्षांवर पाणी ओतून तिला फक्त उपभोगायची वस्तू समजून तिच्यावर अनन्वित अत्याचार कोणी केले? तुमच्यासारख्याच बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी ना. अहो, इतकंच काय, आज ती जी मुलगी जन्माला आलीये त्याला देखील तुमचीच कामवासना कारणीभूत आहे. तरी सुद्धा ती नकोशी. एकीकडे तुम्ही स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा करता आणि दुसरीकडे तिच्याच स्त्रीत्वाचा अपमान करता. काय म्हणावं या दुटप्पीपणाला? आज ना तुमच्यासारख्या या घाणेरड्या विचारसरणीच्या लोकांमुळे स्त्री फक्त या जगातच नाही, मातेच्या गर्भात सुद्धा आता असुरक्षित आहे. मुलाच्या हव्यासापायी तुमच्या संवेदना इतक्या बोथट कशा काय होऊ शकतात? आज मुलींनी स्वतःच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलंय की त्या मुलांपेक्षा कणभरे कमी नाहीयेत. सायकल चालवायची असो की विमान उडवायचं असो, घर सांभाळायचं असो की हा अख्खा देश चालवायचा असो, आज स्त्री मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतेय प्रत्येक क्षेत्रामध्ये. खरं म्हणजे मुलांशी तुलना करणंच मूर्खपणाचं आहे, कारण मुली प्रत्येकच बाबतीत मुलांपेक्षा वरचढ ठरतात. जाऊ दे, सॉरी. मी कुणाला सांगतेय आणि का सांगतेय? आज 21व्या शतकातही मला ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगावीशी वाटतेय. हीच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
आज जरी तुम्हाला ती नकोशी झाली असली तरी उद्या या संपूर्ण जगाला ती हवी हवीशी वाटणार आहे. कारण स्त्रीशिवाय या जगात मनुष्याचं अस्तित्वच असणार नाहीये. अरे मिस्टर देशपांडे, हे पेढे कसले? अरे वा, मुलगी झाली, अभिनंदन.